हॅलो, नमस्ते सर्व ताईंना. श्री स्वामी समर्थ. आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला 1.5 लिटर दुधापासून पनीर बनवायला शिकवणार आहे. आणि ज्या ताईंना माहीत नाही आपण कसं बनवायचं त्यांनी नक्की ब्लॉग पहा आणि कसं वाटलं मला कमेंटमध्ये सांगा. तर त्यासाठी आपल्याला लिंबू सत्व लागणार आहे. लिंबू सत्व किंवा सायट्रिक ॲसिड असं म्हणतात. तर ते साखरेसारखंच असतं. हे मी आता पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. 1 ते 1.5 चमचे घेतलेला आहे. आणि जसं तुमचं दूध जास्त असेल तसं घ्यायचं आपल्याला क्वांटिटी. तर मी दूध गरम करायला ठेवलं होतं आणि उकळत्या दुधातच आपल्याला ते घालून घ्यायचं आहे आणि चमच्याने ढवळून घ्यायचे. म्हणजे पूर्ण दूध फुटलं पाहिजे. आपल्याला दूध फोडण्यासाठी आपल्याला हे वापरायचे. आणि जर तुम्ही लिंबू वापरला तर तुमच्या पनीरला लिंबाचा वास लागू शकतो. त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची टिप्स म्हणून तुम्ही लक्षात ठेवा. तर आपल्याला दूध फोडण्यासाठी लिंबू सत्वच लागणार आहे. तर सायट्रिक ॲसिड पण म्हणू शकता तुम्ही, म्हणजे म्हणतात. तर आता बघा दूध फुटत चाललेलं आहे. तर आपल्याला एकसारखं डायरेक्शनमध्ये फिरवून घ्यायचं. म्हणजे जितकं पूर्ण तळापासून पूर्ण असं छान फुटलं जातं आणि लगेच आपल्याला गरम गरम गाळून नाही घ्यायचे. तर त्यासाठी आपल्याला शांत होऊन द्यायचं, पूर्ण असं कोमट होऊन द्यायचं ते. आणि कोमट किंवा मी तर म्हणते थंडच झालं तर सगळ्यात बेस्ट, का तर छान असं पनीर बनतं लगेच. आणि मी आता ते झाकून ठेवलं होतं. आणि त्यानंतर पूर्ण थंड झाल्यानंतर आता मी जे आपलं पांढरा कपडा आहे तो आपल्याला चाळणीवर, पूर्णाची जी चाळण असते त्यावर आपल्याला कपडा अंथरून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर हे आता झालेलं आहे. आणि हे गाईचं दूध असल्यामुळे ना पनीर खरंच थोडंसं निघतं बरं का. आणि जर म्हशीचं दूध असेल तर जास्त निघतं. तर हे आता छान असं निघलेलं आहे बघा. थंड होऊन दिलेलं आहे मी. आणि झाऱ्याने काढून घेते आणि राहिलेलं पाणी सगळं ओतून घ्यायचं पातेल्यात. म्हणजे जे छोटे छोटे कण असतात ते सुद्धा निघतात. आणि आपलं पूर्ण पनीर वायाला जात नाही. म्हणजे पनीरचं जे आपण दूध फोडलेलं आहे ते वायाला जात नाही. आणि आपल्याला घट्ट असा गोळा मिळतो. तर मी आता ओतून घेत आहे बघा. आणि खूप छान असं पनीर झालं होतं. का तर शेवट मी तुम्हाला चव पण सांगणार आहे. आणि आपण त्याची रेसिपी पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि अगदी झटपट होणार रेसिपी. त्यात काही जास्त तुम्हाला टाकायचं काही गरज नाही. जसं तुम्ही अंड्याची भुर्जी करता त्याचप्रमाणे आपल्याला करून घ्यायचे. तर आता मी पनीर बघा थंड पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे दुसऱ्या पाण्याने. म्हणजे त्याचा जे लिंबू सत्वाचा वास वगैरे असेल तर तो निघून जाण्यास मदत होते. शक्यतो वास येत नाही, पण आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर मी मस्त असं घट्ट बांधून घेणार आहे. आणि ह्यावरती तुम्हाला जास्त वजन ठेवायचे बरं का. वजन ठेवायला विसरू नका. पूर्ण वजन ठेवायचं आपल्याला त्यावरती. म्हणजे जितकं तुम्ही वजन ठेवताल पूर्ण पाणी निघून जातं त्यातलं. तर मी आता त्याच्यावरती जो आपला पाटा वरवंटा असतो ना तो ठेवणार आहे. पण मी तुम्हाला व्हिडिओ स्किप झाला आहे माझ्याकडून. तर तुम्ही सगळ्यांनी समजून घ्या. आणि तुमच्याकडे जे काही जड वस्तू असेल तर तुम्ही त्याच्यावर ठेवायची. मी आता सध्या असं ठेवलं दाखवलं तुम्हाला. आणि त्यानंतर मी एक प्लेट ठेवली होती. प्लेटवरती जड वजन ठेवलं बघा. आता तुम्हाला इथे चपटा दिसत असेल तर मी त्याच्यावर पाटा ठेवला होता आपला जो मसाला वाटतो तो. त्यानंतर छान असं झालेले. आणि 1-2 तासासाठी सोडून द्यायचं आपल्याला. तसंच पूर्ण पाणी नितळत होते. तर छान असं झालेले. आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यानंतर मी. आणि काढून झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे एकदम कडक झालेले. आणि सॉफ्ट होण्यासाठी आपण अगोदरच 1 ते 1.5 तास बाहेर काढून ठेवायचे. तर मी पूर्ण सुरीने कट करून घेतलं. आणि आता मी त्याची पनीरची भुर्जी बनवणार आहे. त्यासाठी फक्त अगदी कांदा, मसाला, हळद आणि एक जे आपण बेसिक मसाले घालतो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता. पण मी तर कांदा आणि मीठ, मसाला, हळद हे घातलेलं आहे. आणि छान असं परतून घेतलेलं आणि एकदम साधी सिंपल अशी पनीरची भुर्जी बनवलेली आहे. म्हणजे जसं तुम्ही अंड्याची भुर्जी बनवता. मी तर अंडं खात नाही, पण मी पनीरची भुर्जी मला खूप आवडते. तर तुम्हाला रेसिपी पण मी दाखवलेली आणि अगदी शॉर्टकटमध्ये आहे. तर तुम्हाला पनीर कसं बनवायचं हे लक्षात आलं असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि काही नाही लागत आपल्याला, फक्त लिंबू सत्व लागतं. तर ते लिंबू सत्व तुम्ही आणून ठेवायचे. आणि ज्यावेळेस तुम्हाला पनीर करायचे ते नक्की तुम्ही करून पहा. का तर घरगुती पनीर केलेलं कधीही चांगलं. आणि आता मार्केटमधलं पनीर कशाचं असतं आपल्याला पण माहीत नसतं. का तर आता खूप डुप्लिकेट निघलेलं आहे. का तर सोयाबीनच्या दुधापासून पण बनवतात आता. तर आपल्याला माहीत नसतं. हे आता मी बनवले ते गाईच्या दुधाचंच आहे. आणि म्हशीचं दूध जर असेल तर जास्त क्वांटिटीत पनीर निघू शकतं. फक्त गाईच्या दुधामध्ये कसं जास्त फॅट नसतात, एवढंच कारण आहे. आणि छान पनीरसुद्धा काही ताईंनो, आता पनीर बनवणं झालं सोपं. तर पनीरची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि भुर्जीची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक कमेंट नक्की करायची. श्री स्वामी समर्थ.